नमस्कार वायटी फॅमिली। आता आपण आपल्या शिवाजी महाराजांना आवडणारं तव्यावरचं हिरव्या मिरचीच्या ठेच्यामधील पिठलं बनवत आहोत। हिरव्या मिरचीचा ठेचा प्रथम बनवून घ्यायचा आहे। खलबत्त्यामध्ये कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, हळद, जिरं, सॉल्ट ॲड करून छान असा हा ठेचा तयार करून घ्यायचा आहे। खलबत्त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ह्या खलबत्त्यामधलं पाणी एका भांड्यात काढायचं आहे। बेसन पिठाचं बॅटर तयार करायचं आहे। आता ज्या तव्यावरती आपण भाकरी केली त्याच तव्यावरती फोडणीला तेल, जिरं, हिरव्या मिरचीचा ठेचा, हळद ॲड करून छान असं परतून घ्यायचं। वरतून पाणी ॲड करून दणदणीत उकळी येऊन द्यायची आणि दणदणीत उकळी आल्याच्या नंतर हे बेसन पिठाचं बॅटर ह्याच्यामध्ये ॲड करून छान असं एकजीव करून हे पिठलं परतून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून या पिठल्याला दणदणीत वाफ येऊन दिल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपल्या शिवाजी महाराजांना आवडणारे तव्यावरील हिरव्या मिरचीच्या ठेच्यामधील पिठलं तयार होतं। ही डिटेल रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट झालेली आहे। अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।